नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाकटे शहापूर हादरलं, स्मशानभूमीतून उसळलं शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन। MIDC अन्यायाने गाव रडतंय। MIDCने पोहोच रस्त्यासाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासातही न घेता, मोबदला न देता आणि थेट पोलिसांचा वापर करून कामाला सुरुवात केली आणि या अन्यायाच्या जखमा धाकट्या शहापूरच्या हृदयात पेटलेल्या आहेत। जमिनीचा प्रश्न, घरांचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न, झाडांचा, तळ्यांचा, जीवनाचा प्रश्न, काहीच ऐकून न घेणाऱ्या प्रशासनाच्या निर्णयामुळे गाव आज अश्रू गाळते। शेतकरी राजा पूर्णपणे उघड्यावर पडला आहे आणि त्याच्या हातात काहीच नाही। ज्या जमिनीत त्यांनी आयुष्य पेरलं त्याच जमिनीतून आज त्यांना हकललं जात आहे। स्मशानभूमीतून आंदोलन, गावाच्या वेदनेचा सर्वात मोठा आवाज। ग्रामस्थांना आंदोलनासाठी दुसरी जागा उरली नाही म्हणून आज ते स्मशानभूमीत उभे राहून न्याय मागत आहेत। जिथे शांतता असते तिथे आज जिवंत लोकांच्या वेदना ओरडत आहेत। शेतकरी म्हणतो, आवाज आमचा सरकारपर्यंत पोहोचत नाही म्हणून आम्ही मृतांच्या जागेतून जगण्याचा हक्क मागतोय। हा क्षण पाहून धाकटं शहापूर हादरलं आहे। महिलांचा टप्प्याटप्प्याने संघर्ष। आई बहिणींनी डोळ्यातले पाणी पुसत आंदोलनात उभं राहत सरकारला स्पष्ट सवाल केला, आमच्या पोरांच्या पोटाची काळजी कोण घेणार? पोलिसांनी काही महिलांना देखील गाडीत कोंबून नेल्याने संताप आणखीन तीव्र झाला। नेतृत्वकर्त्यांवरही पोलिसांची कारवाई। ॲडव्होकेट कुंदन पाटील, नितेश पाटील, उल्हास पाटील, नितीन पाटील आणि निवृत्ती पाटील शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे राहिले तरी त्यांनाही पोलिसांनी शक्ती वापरून गाडीत बसवल्याने गावाच्या भावना भडकल्या आहेत। स्मशानभूमीतून उमटलेलं कुंदन पाटलांचे शब्द गावाला रडवून गेले। अंधारलेल्या स्मशानभूमीत उभं राहून ॲडव्होकेट कुंदन पाटील म्हणाले, जिथे जीवन संपतं तिथून आम्हाला न्यायाची सुरुवात करावी लागते। एवढा असहाय्य झालोय शेतकरी। या शब्दांनी धाकट्या शहापूरचं वातावरण क्षणभर थिजलं। गावाचा यात प्रश्न, शेतकरी जगणार कसा? मोबदला नाही, मग भवितव्य कोण देणार? पोलीसच आमच्या विरोधात उभे राहिले मग न्याय कुठून मिळणार? जमिनीवरून हकललं मग मुलं, कुटुंब कुठे जातील? आज शेतकऱ्यांचा दिलासा फक्त अश्रू आहेत। धाकटे शहापूर, त्यांचे रस्ते, त्यांची स्मशानभूमी, सर्व काही या संघर्षाचे मूक साक्षीदार बनले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील सह तृप्ती भोईर, शहापूर। मुंबई या चॅनलसाठी आवाज कशासाठी म्हणतोय की जनतेचा आवाज आहे हा चॅनल। आणि आज इथे या शहापूर, धैरण, मोठी शहापूर या गावामध्ये आतोनात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। MIDCने अन्याय केलेला आहे। आज प्रत्यक्ष गावकऱ्यांना या स्मशानभूमीमध्ये राहायची पाळी आलेली आहे। धिक्कार असो अशा प्रशासनाचा, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। शासनाने आम्हाला स्मशानभूमी देण्याची वेळ आणलेली आहे। फक्त त्याच्यात एक काम करा, लाकडा आणा आणि आपण महाराष्ट्र शासनाने शहापूर येथे जो पोच रस्ता सुरू केलाय त्याच्यासाठी जो आमच्यावर अन्याय घालून आम्हाला स्मशानात आणण्याची वेळ आणलेली आहे, अशा या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार। पाय टाकू देणार नाही एवढं लक्षात ठेवा। आणि आज कोणताही वाद नाही आहे, तुम्ही त्यांना प्रोटेक्शन द्या। सामुदायिक आत्मदानाचा सामुदायिक आत्मदान असेल घेऊ शकता। प्रशासनाचं एवढंच असेल की तुम्ही एकाची बाजू घेऊ नका, तुम्ही बाजू घेताना दोन्ही बाजूंची घ्या।